नमस्कार. स्वामी कृपा चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. ओम नमः शिवाय. जी रात्र अज्ञान दूर करते, जी रात्र भक्तीने मुक्ती देते, तीच रात्र आहे महाशिवरात्री. ही कथा तुम्हाला महादेवांच्या जवळ नेईल आणि मनाला शांती देईल. शिव कोण आहेत? महादेव म्हणजे अनादी, अविनाशी, काळाच्या पलीकडे असलेले तत्व. ते जन्म घेत नाहीत, मरत नाहीत. सृष्टी त्यांच्याशिवाय अपूर्ण आहे. चंद्र मस्तकावरह, काळावर नियंत्रण. सर्प गळ्यातह, मृत्यू त्यांचा दास. भस्म अंगावरह, शेवटी सर्व काही भस्म होईल, पण सत्य टिकते. गंगा देवी जटेतह, ज्ञानाचा प्रवाह. महाशिवरात्री का साजरी केली जाते? महाशिवरात्री म्हणजे फक्त एक रात्र नाही, ती जागरणाची रात्र आहे. अज्ञानावर जाण्याची, ज्ञानाची जाणीव करून देणारी रात्र आहे. यामध्ये अनेक कथा आहेत. शिव पार्वती विवाह, लिंगोद्भव कथा, नीलकंठ कथा, भक्तांची परीक्षा, तपस्वीची मुक्ती. कथा क्रमांक 1. शिव पार्वती विवाह. सती देवी दक्ष प्रजापतीची कन्या शिवावर भक्त होती. दक्षांना शिव आवडत नव्हते. एका यज्ञात सतीला अपमान सहन करावा लागला. सतीने अग्नीत स्वतःला अर्पण केले. शिवाचा क्रोध. शिवांनी वीरभद्र निर्माण केला. यज्ञ नष्ट केला. दक्षाचे शिरच्छेद केले. दुःखी शिव तांडव करत सृष्टी धोक्यात आणली. विष्णूने सुदर्शन चक्राने सतीचे शरीराचे तुकडे केले. जेथे तुकडे पडले तेच शक्तीपीठ झाली. विष्णूने सुदर्शन चक्राने सतीचे शरीराचे तुकडे केले. जिथे तुकडे पडले तेथे शक्तीपीठे झाली. पार्वतीचा जन्म व तपस्या. सतीचा जन्म पार्वती म्हणून झाला. कठोर तपस्या करून शिवाला प्राप्त केले. महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी शिव पार्वती विवाहाचा दिवस. महाशिवरात्री व जागरण. रात्र झोप न घेता शिव नामस्मरण करणे पवित्र आहे. जो मन, वाणी, शरीर शुद्ध ठेवतो त्याचे पाप नष्ट होतात. शिवलिंगाचे महत्व. शिवलिंग मूर्ती नाही, अनंताचा प्रतीक आहे. स्त्री पुरुष तत्वाचे एककीकरण आहे. बेलपत्र अर्पण. सत्व, रज, तम या 3 गुणांचा समर्पण. भक्तीचा अर्थ. भक्ती म्हणजे मागणी नाही, शरणागती आहे. देव कोण श्रेष्ठ हे अहंकाराने ठरवू शकत नाही. शिव एक स्तंभ म्हणून प्रकट झाले आहे. लिंगोद्भव कथा. ना आरंभ ना अंत. समुद्र मंथन व नीलकंठ. देव असुरांनी क्षीरसागर मंथन केले. पहिल्यांदा हालाहाल विषार बाहेर झाले. हे सृष्टीसाठी घातक होते. महादेवांनी ते विष पिऊन सृष्टी वाचवली. नीलकंठ महादेव विषामुळे गळा निळा झाला. महाशिवरात्री त्या दिवसाची स्मृती म्हणून अभिषेक करतात. गरीब भिकाऱ्यांची कथा. महाशिवरात्रीला एक गरीब भिकारी जंगलात गेला. भुकेने व थकव्याने बेलाच्या झाडावर चढला. हातातून पडलेल्या बेलपत्रामुळे अश्रू आणि उपासाने अनाहूत पूजा झाली. पहाटे शिव प्रकट झाले आणि त्याचा सर्व पाप नष्ट झाला. शिकवण. भावना महत्वाची आहे, विधी नाही. यज्ञानातही भक्ती स्वीकारली जाते. महाशिवरात्रीचे व्रताचे महत्व. 1000 यज्ञांपेक्षा श्रेष्ठ. पापांचा नाश, रोगमुक्ती, वैवाहिक सुख, शांतीतीत सौख्य, मानसिक शांती, मोक्ष. व्रताचे प्रकार. निर्जल व्रत, फलाहार व्रत, दूध पाणी व्रत. भाव महत्वाचा, कठोरता नाही. जागरण व मंत्र. रात्रभर जागरण करावे. ओम नमः शिवाय म्हणावे. महामृत्युंजय मंत्र म्हणावा. शिवाय नमः म्हणावे. महाशिवरात्रीचा संदेश. अहंकाराचा त्याग, अज्ञानावर विजय. महाशिवरात्रीचे संदेश. अहंकाराचा त्याग, अज्ञानावर विजय. इंद्रिय संयम, समतोलता. पुरुष शिव, स्त्री पार्वती. भक्ती, मनाची निर्मळता, अहंकाराचा त्याग. शेवटचा संदेश. महाशिवरात्री ही आत्मजागृतीची रात्र आहे. शिव म्हणतात, तुझा विष, अहंकार, भीती मला अर्पण कर. निडर होऊन जग. सर्व भक्तांसाठी शांती, संयम, निर्भयता, मोक्ष. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. रात्रीची शिकवण. गरीब शेतकरी आणि महादेव. एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्याकडे फार काही नव्हते, फक्त मेहनत, साधेपणा आणि श्रद्धा होती. महाशिवरात्रीची रात्र. फाल्गुन महिन्याची कृष्ण पक्षाची चतुर्दशी होती, ती म्हणजे महाशिवरात्री. शेतकऱ्याला महाशिवरात्रीचा अर्थ किंवा पूजा विधी काहीच माहीत नव्हते, पण त्याचे मन नेहमी देवाकडेच असायचे. त्या रात्री तो आपले शेती काम संपवून झोपायला न जाता जंगलात चालायला गेला.
जंगलात त्याला एक गोंडस छोटंसं शिवलिंग दिसला, झाडाखाली लपलेले. अनाहूत पूजा. शेतकरी गवत कापत झाडाखाली बसला. अचानक त्याच्या हातून काही बेलपत्रे खाली पडली आणि ती शिवलिंगावर आली. भुकेने आणि थकव्याने त्याचे डोळे भरून आले. त्याचे अश्रू शिवलिंगावर पडले. रात्रभर तो जागा राहिला. जंगलातील प्राण्यांची भीती वाटत होती, पण त्याचा अविचलित श्रद्धेचा भाव त्याने दाखवला. जे त्याला माहीत नव्हते ते सर्व काही महादेवाचे झाले. महादेवाचे प्रसन्न झाले. पहाटे महादेव प्रकट झाले आणि शेतकऱ्याला म्हणाले, हे भक्त, तुला पूजा कशी करायची आहे हे माहिती नव्हती, तरी सुद्धा तू पूर्णपणे महाशिवरात्रीचा व्रत पूर्णपणे अनाहूतपणे पूर्ण केला. शेतकऱ्याचे सर्व पापे नष्ट झाली आणि त्याला शांतता, सुख आणि भक्तीचं वरदान मिळाले. शिकवण बोध. भावना महत्वाची आहे, विधी नाही. खरं भक्ती म्हणजे मनापासून देवाला देणे. अज्ञानातही भक्ती स्वीकारली जाते. ज्ञान नसताना श्रद्धा आणि शुद्ध मन, हृदय महत्वाचे आहे. महादेव सर्वांशी समान आहे. गरीब, शेतकरी असो किंवा ऋषी, प्रत्येकाला त्याची कृपा मिळते. जागरणाची रात्र. अंधारातही प्रकाश शोधणे, अंतर्मनात जागरूक होणे हे महत्वाचं आहे. महाशिवरात्रीचा संदेश. महाशिवरात्री म्हणजे अहंकाराचा त्याग, मनाची शुद्धता, इंद्रिय संयम आणि भक्तीची रात्र. देव म्हणतात, जो मला मनापासून आठवतो त्याचे दुःख दूर करतो आणि त्यालाच मुक्ती देतो. लोकांशी जास्त जोडलेले कारण. ही कथा सोपी, भावनिक आणि सर्वसामान्य माणसाची निगडीत आहे. प्रत्येक जण स्वतःला शेतकरी, गरीब पात्राशी जोडू शकतो. शेवटी देवाची कृपा आणि भक्तीची शक्ती स्पष्ट दिसते. ओम नमः शिवाय.